हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस बॅच 0.1 विथ नंदुसर मॅथमॅटिक्स या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरती होतो. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे आपण 60 क्वेश्चन पाहिले. आणखी रिमेनिंग 40 क्वेश्चन राहिले. काय विषय आहे, थोडंसं माझ्या मागं काम चालू आहे म्हणून थोडेसे ते मागे राहिले आहेत, बाकी काहीच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 बॅचेस असतात. एक सीईटीची बॅच असते, 2 रेग्युलर बॅच असतात. आणखीन थोडेफार घरचे कामं चालू आहेत, त्यामुळे ते राहून गेले. तर टेन्शन घेऊ नका. 2-4 दिवस झाल्यानंतर मी ते घेऊन देतो. ते 40 क्वेश्चन टेन्शन घेऊ नका, घेऊन देतो म्हणजे घेऊन देतो. आणखी दुसरी गोष्ट, आजच्या या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह चालू करणार आहोत. आजच्या ज्या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्हचं बेसिक पाहणार आहोत, डेरिव्हेटिव्हच्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्यानंतर डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स आजच्याच या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्याच्या आधी आपण अनाऊन्स केलं होतं की जर कोणीतरी आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर दिला तर आपण काय करतो, त्याचं नाव घेतो, त्याच्यासाठी क्लॅप करतो. तर मागच्या लेक्चरमध्ये मागचं जे आपलं लेक्चर झालं, जे आपण अपलोड केलं होतं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं, त्याच्यामध्ये मला वाटतं आपण 41 नंबरचा क्वेश्चन विचारला होता. त्या 41 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर दिला आहे आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कोमल अवजाड या मुलीनं. तर क्लॅप फॉर कोमल अवजाड अँड ऑल द बेस्ट. तुम्ही पण आन्सर द्या, तुम्ही स्वतःसाठी क्लॅप करा, तुम्ही स्वतःचं नाव इथं हे करा, घेऊ शकता. ओके, डन. चला आता पहा, डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहायचा आहे. आता हे सुरू करायच्या आधी आपण एक वेळेस काय करू, डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन करून घेऊ. आता काय रिव्हिजन करायची सर, सगळी रिव्हिजन करायची डेरिव्हेटिव्हची. जसं की पहा, तर डेरिव्हेटिव्ह एकदम सोपी आहे, सर्वात सोपी डेरिव्हेटिव्ह आहे. मुलांना सर्वात भारी वाटते पण सर्वात सोपी डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये टॉपिक किती आहेत ते सॉर्ट आउट करायचे, कशामध्ये काय करावं लागते ते सॉर्ट आउट करायचं आणि बस सुरू करायचं. सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं तर डेरिव्हेटिव्ह मध्ये 7 टॉपिक आहेत. टोटल नंबर्स ऑफ टॉपिक किती आहेत तर 7 टॉपिक आहेत. आता सगळ्यात पहिला जर आपण पाहिला तर 1 नंबर मध्ये आपण घेतो डेरिव्हेटिव्ह कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर 2 नंबर मध्ये आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. 3 नंबर मध्ये आपल्याकडे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. 4 नंबर मध्ये आपण घेऊ शकतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. नंतर आहे पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. टोटल नंबर झाले आपल्याकडे 7. आता कशात काय करावं लागते ते पाहायच्या आधी आपण सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन करून घेऊ. आता डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन करणं म्हणजे काय, सगळेचे सगळे डेरिव्हेटिव्ह पाहू, त्यानंतर इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह पाहू, नंतर हाफ अँगल फॉर्म्युलाज पाहू, नंतर मग आपण सुरू करू. आता पहा, डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन करायची असेल तर सगळेचे सगळे डेरिव्हेटिव्ह एकदम पद्धतशीर आले पाहिजेत. जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 upon 2 root x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x into log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x टू द पॉवर n इज इक्वल टू मायनस n upon x टू द पॉवर n प्लस 1, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इक्वल टू cos x इज इक्वल टू मायनस sin x, tan x इक्वल टू sec square x, cot x इक्वल टू मायनस cosec square x, sec x इक्वल टू sec x into tan x and cosec x इक्वल टू मायनस cosec x into cot x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू 1 upon x. हे बेसिक डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आले पाहिजेत. त्यानंतर आणखीन काय पाहायचं तर इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकदम व्यवस्थित आले पाहिजेत. जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ x इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनव्हर्स ऑफ x इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स ऑफ x इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनव्हर्स ऑफ x इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनव्हर्स ऑफ x इक्वल टू 1 अपॉन x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनव्हर्स ऑफ x इक्वल टू मायनस 1 अपॉन x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. हे झाले आपली इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह. आता एक वेळेस आपण हाफ अँगल फॉर्म्युलाची एकदम व्यवस्थित रिव्हिजन करून घेऊ. कारण सांगतो, इनव्हर्स जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युले लागतातच, ते ओळखा लागते, ते सबस्टिट्यूट करावं लागते, नंतर आपल्याकडे आन्सर येते. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेणं भारी नाही आहे, फक्त काय ओळखणं थोडंसं कठीण आहे. एवढं काही कठीण नाही पण थोडं फार आहे. पहा, हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये साइन टू थिटा, कॉस टू थिटा, टॅन टू थिटा, ओके, आणि साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा हे आपल्याला पाहिजे. आता पहा, साइन टू थिटाचे 2 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे सर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे काय होता पहा, साइन टू थिटा होता सर, साइन टू थिटाचा काय झाला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, हाफ झाला. पर सर इथं 2 होता, इथं डबल होता, इथं हाफ झाला, पहा इथं सिंगल आहे. त्यानंतर कॉस साइन टू थिटाचा दुसरा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर आपण जर पाहिलं कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले, 4 आणि 4 8 असतात. सगळ्यात पहिले सर कॉस टू थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर सर आणखीन काय लिहू शकतो याला आपण, पहा 1 मायनस कॉस टू थिटा, पहा 1 मायनस कॉस टू थिटाला लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस कॉस टू थिटा लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा. आणखीन त्याच्यामध्ये 1 मायनस कॉस टू थिटा अपॉन 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस टू थिटा अपॉन 2 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा.
हे कशाचे आहेत तर कॉस टू थिटाचे हाफ अँगल फॉर्म्युले आणि टॅन टू थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 tan थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर साइन 3 थिटा आणि कॉस 3 थिटा लक्षात ठेवायचं असेल तर साइन 3 थिटा मध्ये 43 आणि कॉस 3 थिटा मध्ये साइन 3 थिटा मध्ये 34 आणि कॉस 3 थिटा मध्ये 43 एवढं लक्षात ठेवायचं. साइन 3 थिटा असते आपल्याकडे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा आणि कॉस 3 थिटा असते आपल्याकडे 4 कॉस थिटा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा असं असते. हे एवढी याची रिव्हिजन होती. आता टॉपिकची रिव्हिजन आपण एक वेळेस करून घेऊ. आता टॉपिकची रिव्हिजन करताना काय तर सर सगळ्यात पहिले पाहायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे काय मी एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगलं सांगितलं होतं तुम्हाला काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन किंवा फंक्शन ऑफ फंक्शन किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. मी सांगितलं होतं दोन नाही 3 दोस्त होते. तेले कुठेतरी भंडाऱ्यात जेवायला जायचं होतं. मग गाडी कोणाची होती तर नंदुसरची गाडी होती. नंदुसरच्या मागे 2 दोस्त होते. जेवण करायला गेले भंडाऱ्यात. पण विषय असा आहे की बुवा जो गाडी घेणारा होता ज्यानं गाडी आणली होती तोच भंडाऱ्यात शेवटच्या पंक्तीत जेवला. तिथपर्यंत हे जाऊ शकतात का नाही जाऊ शकत कारण की गाडी माली होती म्हणून. हेच मी तुम्हाला शिकवलं होतं कंपोजिट मध्ये. म्हणजे काय जिथपर्यंत आपण शेवटच्याचा डेरिव्हेटिव्ह घेत नाही तिथपर्यंत आन्सर खतम होत नाही. तिथपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतच राहा लागते असं याचं म्हणणं होतं कंपोजिट फंक्शन. त्यानंतर इनव्हर्स फंक्शन मध्ये सर इनव्हर्स वाले क्वेश्चन्स होते. त्याच्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युले लागत होते. काही ओळखा लागत होते की सर हे आहे ते आहे असं होतं आपल्याकडे. त्यानंतर मग आणखीन काय सर तर मग पुढे होतं आपल्याकडे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. त्याच्यामध्ये लॉगचे फॉर्म्युले लागतात. लॉग एम इंटू एन इक्वल्स टू लॉग एम प्लस एन लॉग एम बाय एन इक्वल्स टू लॉग एम मायनस एन लॉग एम टू द पॉवर एन इक्वल्स टू एन इंटू लॉग एम हे होतं. त्यानंतर मग पुढे होतं आपल्याकडे इम्प्लिसिट फंक्शन मध्ये काय होतं सर की बुवा क्वेश्चन पहिले होतं आपल्याकडे y इज इक्वल टू क्वेश्चन. आता एक्स वाय सगळे कंबाईन राहून राहिले म्हणजे आपल्याकडे इम्प्लिसिट फंक्शन आहे. ऍक्च्युअल मध्ये dy बाय dx काढ लागते काही लोड नाही. त्यानंतर मग पुढे होतं पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये काय करायचं होतं सर की बुवा 2 वेगळे क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू थर्ड व्हेरिएबल असं होतं आहे ना. आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं तर सर 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी सांगतोच तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका. हे काही आपल्याकडे होतं. आजचं जरासं आपलं फास्ट लेक्चर आहे. फास्ट म्हणजे काय तर आपल्याकडे वेळ आज कमी आहे म्हणून आपण 30च क्वेश्चन पाहणार आहोत. परफेक्ट 30 क्वेश्चन पाहणार आहोत. 30 क्वेश्चन पाहिले की आपलं खतम. जमलं तर पुढचं लेक्चर याचंच लेक्चर जे पुढचं लेक्चर आहे आपलं ह्याचंच कशाचं तर डेरिव्हेटिव्हचं हे थोडंसं मोठं राहील लंब राहील थोडंसं. जमलं तर आपण 50 क्वेश्चन घेऊ पुढच्या लेक्चरमध्ये याच्यामध्ये जर जमलं तर असं माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही. विषय काय फक्त मारामारी आहे टाइमची. वेळेचा मॅनेजमेंट नाही आहे कारण की कामं कुत्र्यासारखे कामं मागं होईल आणि माणूस एकटाच आहे म्हणून बाकी काहीच नाही. तुम्ही समजू शकता. चला काय म्हणते इफ एच ऑफ एक्स इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स इफ एफ ऑफ 1 इक्वल टू 4 एफ जी ऑफ 1 इक्वल टू 3 एफ डॅश ऑफ 1 इक्वल टू 3 आणि जी डॅश ऑफ इक्वल टू 4 देन एच डॅश आपल्याला करायचं आहे. आता कुठलाही फंक्शन जर घेतला आपण एफ ऑफ एक्स घ्या जी ऑफ एक्स घ्या एच ऑफ एक्स घ्या एस ऑफ एक्स घ्या एन ऑफ एक्स घ्या काही घ्या त्याचा डेरिव्हेटिव्ह असते सर डॅश मध्ये. म्हणजे सर फंक्शन आहे आपल्याकडे एफ ऑफ एक्स. अबे काय झालं समजा फंक्शन आहे एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येणार कधी एफ डॅश ऑफ एक्स हा याचा डेरिव्हेटिव्ह येणार. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स येतेच. मग ठीक आहे सर घेऊ आपण काही लोड नाही आहे. मग कसं करसान पहा क्वेश्चन उचलला क्वेश्चन बिशन मी पुन्हा लिहित नाही डायरेक्ट आन्सर करतो. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा सर काय येणार एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू पहा रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पहिले 1/2 रूट 2 अंडर रूट ऑफ इथं काय तर 4 जी ऑफ एफ ऑफ एक्स 4 एफ ऑफ एक्स आणि 3 जी ऑफ एक्स आपण घेतला पहा हा जी आहे आपला काय इनटू पहा याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल डी बाय डी एक्स ऑफ पुन्हा घेत असतो ना डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या डी बाय डी एक्स ऑफ ते पुन्हा लिहिसान ते धंदे करू नका डायरेक्ट 4 कॉन्स्टंट आहे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर एफ डॅश ऑफ एक्स प्लस 3 कॉन्स्टंट आहे सर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. आता जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 1 पुट करा कारण की आपल्याला काढायचं आहे सर एफ डॅश ऑफ 1 काढायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसते तिथं 1 पुट करा. इथे येणार 1/2 अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 इंटू पहा इथे इन ब्रॅकेट 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1. आता चेक करू आपण काय होते काय नाही पहा हा 1/2 अंडर रूट जसाचा तसा. ओके डन. पहा एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आणि जी ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3. पहा 4 इंटू 4 प्लस 3 इंटू 3 मल्टिप्लाइड बाय 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे किती आपल्याकडे 3 आणि जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे. ओके आता हे फक्त कॅल्क्युलेशन करावं लागते. 4 इंटू इथं किती होता 3 होता इथं 3 घ्यायला लागेल काय लक्षात पहा इज इक्वल टू पहा 4 त्रिक 12 इथे ना 12 प्लस 12 खाली आहे आपल्याकडे 2 जसाचा तसा. इथं पहा काय होते 4 चूक 16 3 त्रिक 9 16 आणि 9 किती झाले 25 25चा स्क्वेअर रूट किती येते 5 येते. 25चा स्क्वेअर रूट किती येते तर 5 येते. ओके थांबा एक मिनिट काय 1/2 4 त्रिक 12 12 12 24. ओके डन.
12 आणि 12 वरती झाले 24, वरती 24/2 इंटू 5 पा इज इक्वल टू वरती 24 झाले, खाली 2 मल्टिप्लाइड बाय 5 आला, बे 12 24 म्हणजे वरती झाला 12/5, 12/5, 12/5 आपला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी. 1 मिनिट पंखा लावतो, खूपच गरमी होऊन राहिली. 1 मिनिट फक्त काय. ओके डन. चलो आगे देखेंगे. पहा काही क्वेश्चन हाती उचलायचे नाहीत, एकदम सोपी क्वेश्चन आहे. 2007 मध्ये आला होता केमिस्ट्री सीईटी मध्ये. काय म्हणते, y इज इक्वल टू कॉस ऑफ 2x प्लस 45 डिग्री. सर तुम्ही म्हणसान की बुवा इथं 45 डिग्री आहे, याचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचं का, तर बिलकुल करायचं नाही, रिकामचोट कामं करायचे नाही. कारण सांगतो, x आपला व्हेरिएबल आहे आणि तो डिग्री मध्ये नाही आहे, म्हणून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. पहा इज इक्वल टू y जसा तसा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह सर मायनस साइन, आणि हा जसाचा तसा 2x प्लस 45 डिग्री जसाचा तसा. सर 2x 45चा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, 2x चा डेरिव्हेटिव्ह सर 2 आणि 45 चा सर 0, म्हणजे हा प्लस 0 मध्ये प्लस मायनस 0 मध्ये, म्हणजे फक्त 2 राहिला. 2 जर समोर घेतला तर -2, हा इथं साइन येणार, इथं 2x प्लस 45 डिग्री जसाचा तसा निपटला. पहा ऑप्शन नंबर पहा आणि पटकन मारा. मी 1 मिनिटात पंख्याची स्पीड कमी करतो फक्त काय. ओके डन. चलो आगे देखेंगे. आज 2 नंबरचा क्वेश्चन. तर 3 नंबरचा क्वेश्चन पाहू. 3 नंबरचा क्वेश्चन म्हणते y इज इक्वल टू कॉस ऑफ साइन ऑफ x स्क्वेअर, देन ऍट x इक्वल टू अंडर रूट ऑफ π/2 dy बाय dx. पहा इथं आता तुम्ही काय करता सर, मी तुम्हाला कालच आपण जे ऑफलाईन लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये याचा डिफरन्स सांगितला होता. देनच्या नंतर dy बाय dx च्या नंतर दिला असला तर आपण काय करतो, यूज करतो, त्याला कन्क्लूड करतो. आणि जर dy बाय dx च्या आधी दिला असला तर आपण डायरेक्ट पुट करून पाहतो कॉन्स्टंट येते काय. इथं तसंच होते, पण विषय काय इथं हा शब्द देन ऍट x इक्वल टू अंडर रूट ऑफ π/2, म्हणजे याच्यानंतर पहिले तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर पुट करा की बुवा x इक्वल टू अंडर रूट ऑफ π/2, x इक्वल टू अंडर रूट ऑफ π/2 पुट करून चेक करा काय येणार आहे आन्सर. डोक्यात चाललं का माझं म्हणणं काय? हो. तर मग आता इथं करून पाहू आपण. कॉस ऑफ साइन ऑफ x स्क्वेअर, कॉस ऑफ साइन ऑफ x स्क्वेअर. थांबा. हा तसा आहे का पाहू द्या इकडे. पुढे एक क्वेश्चन आहे तसा. हा नाही आहे. थांबा एक मिनिट. जाऊ द्या, काही सापडून नाही राहिलं. हा नाही तसा, दुसरा क्वेश्चन आहे तसा. हा नाही आहे तसा. ओके डन. पहा कॉस ऑफ साइन ऑफ x स्क्वेअर, कॉस ऑफ साइन ऑफ x स्क्वेअर. आता काय करसान, सरळ पहिले तर x इक्वल टू अंडर रूट ऑफ π/2 ठेवसान. आता साइन x च्या ठिकाणी अंडर रूट ऑफ π/2 ठेवला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे काय राहते, कॉस ऑफ साइन ऑफ π/2. इथं राहणार कॉस ऑफ साइन ऑफ π/2. व्हेरिएबलच नाही तर आन्सर काय येणार, 0 येणार. लोड घ्यायचं काम नाही. व्हेरिएबल नाही तर आन्सर सरळ 0 येणार. हा क्वेश्चन आहे तो दुसरा क्वेश्चन आहे, सांगतो मी तुम्हाला. पुढे पहा, कोसेक एक्स प्लस कॉट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे घेऊन दाखवतो. पहा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पहा हा पॉझिटिव्ह साइन इथं होता, पॉझिटिव्ह साइन. कॉटचा डेरिव्हेटिव्ह सर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असा आहे ते सर. पहा हा झाला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स जसा तसा. दोघांमधून निगेटिव्ह साइन कॉमन निघते आणि कोसेक एक्स कॉमन निघते. कोसेक एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये राहतं सर कॉट एक्स प्लस कोसेक एक्स, किंवा कोसेक एक्स प्लस कॉट एक्स दोन्ही घेऊ शकता, काही लोड नाही. पहा चेक करा आन्सर. पहा हा खालचा आन्सर आहे, ऑप्शन नंबर डी. मागं पुढे घेऊ शकता. काय म्हणते, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ साइन ऑफ, पहा अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल सरळ. पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह पहा, इथे मी घेतो dy बाय dx इक्वल टू रूटचा डेरिव्हेटिव्ह सर 1/2 अंडर रूट, इथं साइन आणि इथं काय येणार रूट एक्स. मग पुन्हा पहा या साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, पहा डायरेक्ट घेऊन राहिलो. पहिले रूटचा घेतला तर साइनचा डेरिव्हेटिव्ह असते कॉस ऑफ अंडर रूट एक्स. वरते कॉस ऑफ रूट एक्स वाले ऑप्शन किती आहेत सर, सगळेच आहेत, काही लोड नाही. मग सर पहा हा कॉसचा झाला, आता डबल रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट एक्स. पहा 2 मल्टिप्लाइड बाय 2 4. वरते पहा हा याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. पहा 1 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ अंडर रूट ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय 1 काय राहते कॉस ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. पहा इथं राहिला कॉस ऑफ अंडर रूट ऑफ एक्स जसाचा तसा. खाली पहा 2 2 झाला 4. आता पहा या दोघांचे रूट मर्ज करू शकतो आपण. रूट मर्ज करता येते किंवा हा रूट मर्ज करता येते आपल्याला माहिती आहे ना. पहा अंडर रूट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय जर असेल अंडर रूट ऑफ बी आले लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय बी. म्हणजे काय, तर हा एक्स अंडर रूट मध्ये घेतला तर पहा अंडर रूट एक वेळेस घेतो, हा एक्स पहा हा अंडर रूट मध्ये ऑलरेडी इनटू हा साइन आणि हा रूट एक्स जसाचा तसा. हे झालं तुमचं ऑप्शन. पहा पटकन किती नंबरचा आहे तुम्हीच मारा. पुढे काय म्हणते, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. हा क्वेश्चन तुम्हाला करणार आहे. जसा हा क्वेश्चन केला होता आपण तसाच हा क्वेश्चन आहे ना, बाकी काहीच नाही. रूट मर्ज करसान बाकी काहीच करायचं नाही, फक्त रूट मर्ज करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 4 वाला ऑप्शन असेल याचं 2 2 4. ओके पहा ऑप्शन याचं एक तर सी असेल एक तर ए असेल, दोन पैकी एक असेल, मला माहित नाही कोणचं असेल. तर
वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स असा क्वेश्चन आहे. काही लोड नाही, काही चिंता नाही करायची, काही टेन्शन नाही घ्यायचं, मी बसेल. देन डी वाय बाय डी एक्स आपल्याला करायचं. पा वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. काय करसान अशा क्वेश्चन मध्ये? सर बाहेर लॉग नाही आहे, लॉग नाही. जर लॉग असता तर आपलं लागलं असतं सर लॉग एम टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं असतं आपण, या रूटले टू द पॉवर 1/2 कन्वर्ट केलं असतं. लॉग एम टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर एम इंटू लॉग एन केलं असतं, म्हणजे 1/2 समोर घेतला असता. नंतर लॉग एम बाय एनच्या फॉर्म्युल्यामध्ये लॉग एम मायनस लॉग एन असं केलं असतं. पण लॉगच नाही आहे तर मग काय करसान? टेन्शन घेऊ नका, कॉन्जुगेटला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय, हा जो आहे ना खालचा यांना मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. पहा 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स न मल्टिप्लाय केलं आणि 1 मायनस साइन एक्स न काय केलं? डिवाइड केलं. तर पुढे पाहू आपण काय होते. पहा सिम्प्लिफिकेशन आहे काय, 1 प्लस साइन एक्स मल्टिप्लाइड बाय 1 मायनस साइन एक्स म्हणजे सर ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं काय येणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि इथं काय येणार पहा, इथे येणार 1 मायनस साइन एक्स मल्टिप्लाइड बाय 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर ब्रॅकेटचा. रूट वेगळे करून टाका. पहा रूट जर वेगळे केले तर इथे येणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो आपण सरळ सरळ कॉस स्क्वेअर एक्स. आणि इथं पहा इथं जर रूट वेगळं केलं तर 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. पहा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं राहील इज इक्वल्स टू वरती राहिला आपल्याकडे कॉस एक्स अपॉन खाली राहिला 1 मायनस साइन एक्स. वरती राहिला कॉस एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आणखीन सर याला कसं करू शकतो? स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल. आणखीन पहा हे झालं सिम्प्लिफिकेशन याचा. हा झाला वाय इज इक्वल टू क्वेश्चन. आता फक्त याचं काय घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता यू बाय व्ही लावा. पहा यू बाय व्ही लावा किंवा फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, दोनपैकी काही करा. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला बी बनते याचा किंवा यू बाय व्ही. याच्यामध्ये यू बाय व्ही पटकन लावा एकदम. 1 मायनस साइन स्क्वेअर होते है ना, यू बाय व्ही पटकन लावा, काहीतरी कॉमन निघते आणि आन्सर येते. मीच करून दाखवतो. पहा जाऊ द्या भाऊ. यू बाय व्ही काय असते? सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर असते. डायरेक्ट घेतो. काय डायरेक्ट घेतो? इथं आहे आपल्याकडे 1 मायनस साइन एक्स जसा तसा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर मायनस साइन एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये हे मायनस साइन जशी जशी कॉस एक्स जसाचा तसा. पहा 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, नेगेटिव्ह साइन जशीची तशी म्हणजे इथे येणार मायनस साइन एक्स अपॉन खाली 1 मायनस साइन एक्स त्याचा स्क्वेअर 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. सर वरतून काय कॉमन निघते? पहा इथं बी साइन एक्स आहे, इथं बी साइन. थांबा थोडंसं सिम्प्लिफाय करतो. इथे येणार मायनस साइन 1 मायनस साइन एक्स त्यानंतर इनटू साइन एक्स जसाचा तसा मायनस मायनस प्लस इथं आला साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन खाली येणार 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. आता बघा आता काय कॉमन निघते ते चेक करायचं. पहा इथं पण साइन एक्स आहे, इथं पण साइन एक्स आहे, दोघांमधून साइन एक्स कॉमन निघते. साइन एक्स जर कॉमन निघाला तर निगेटिव्ह साइन पण कॉमन काढू शकतो. पहा मी साइन एक्स कॉमन काढला, साइन एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये राहील मायनस ऑफ 1 मायनस साइन एक्स आणि इथं राहील प्लस कॉस एक्स अपॉन खाली राहिला आपल्याकडे 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. कॉस एक्स मायनस 1 मायनस साइन एक्स आपण त्याला लिहू शकतो. तर आणखीन काय करता येते त्याला? आणखीन काय करता येते? थांबा एक मिनिटं. काय आपल्या ऑप्शन काय आहेत मला ते चेक करू द्या पहिले. -1 मायनस प्लस साइन एक्स प्लस कॉस एक्स. ओके ठीक आहे, ओके ठीक आहे. साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं थांबा एक मिनिट सिम्प्लिफिकेशन पाहू द्या बा मला, हे जवळून काही सुचत नाही यार. फोन करा बे हट यार. हे घाई अति घाई संकटात नाही असते. जर शिकवायचं असेल तर एकदम शांत डोकं पाहिजे, हे खरी गोष्ट. मी काय करून राहिलो इथं काय होता पहा मायनस कॉस एक्स आणि मायनस साइन एक्स असं आपल्याकडे होता. मायनस कॉस एक्स मायनस इथून इथून काम आपलं बोंबललं. कसं बोंबललं सांगतो मी तुम्हाला. पहा काय केलं आपण तेही सांगतो मी तुम्हाला. पहिले हे मला कट करू द्या, पहिले मला हे कट करू द्या. का बरं सांगतो तुम्हाला. पहा इथं यू बाय व्ही लागला. यू जसा तसा व्हीचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा मायनस साइन एक्स मायनस कॉस जसा तसा कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइनचा. पहा 1 याच्या खाली काय होता 1 मायनस साइन एक्स. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस घ्यायला पाहिजेत ना. मी इथं कॉस घेतला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह गेलं, पण हा कॉसचा साइन कसा काय गेला हे झालं. बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही. पहा लावतो व्यवस्थित लावतो. ठीक आहे चला, वेळ लागला चालेल थोडासा. आता वेळ लागला तर चालेल. यू इंटू व्ही यू बाय व्ही एकदम व्यवस्थित लावू. पहा यू बाय व्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इकडे लागला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथं आला आपल्याकडे 1 मायनस साइन एक्स कॉसचा डेरिव्हेटिव्ह सर मायनस साइन एक्स मध्ये सबस्ट्रॅक्शन. इथं आहे आपल्याकडे कॉस एक्स आणि पहा 1 मायनस साइन एक्स मध्ये 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन जशी तशी साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे इथं आला मायनस कॉस एक्स अपॉन खाली काय येणार आपल्या खाली येणार 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू जसाचा तसा. मग पहा
1 मायनस साइन एक्स जसा जातो या मायनस साइन एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे निगेटिव्ह साइन बाहेर घेतली, या साइन एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथे येणार सर साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हे समजलं तुम्हाला? पहा निगेटिव्ह निगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह, इथे काय येणार कॉस स्क्वेअर एक्स. ओके डन. अपॉन 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. आणखीन पाहू आपण काय होतं, या निगेटिव्ह साइन आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन खाली आपल्याकडे 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर आपण घेतला. ओके डन. पुढे पाहू आपण इज इक्वल टू जसाचा तसा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 होते आणि हा 1 हा समोर लिहितो म्हणजे काय लिहिता येते 1 मायनस साइन एक्स वरती लिहिता येते आपण खाली येणार 1 मायनस साइन एक्स त्याचा होल स्क्वेअर. 1 मायनस साइन एक्स आणि त्यातला स्क्वेअर कॅन्सल 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स येणार 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स. ऑप्शन चेक करा तुम्ही, ऑप्शन मारा तुम्ही. एक मिनिट का थांबा. अरे 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 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स ऑप्शन चेक करा, पटकन मारा, काही लोड घ्यायचं काम नाही. चला पुढचा क्वेश्चन पाहू. घाई 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 नाही पाहिजे. ओके ठीक आहे. हा क्वेश्चन याला हात लावायचा नाही, कारण सांगतो, कारण की हा बसते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. कुठल्या सर? ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एक्स इक्वल टू काय राहते एक्स राहते. कुठला सर? ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एक्स, हे पूर्ण कॅन्सल फक्त एक्स राहते. चेक करा. आता या लॉगच्या खाली काही नाही म्हणजे हे घेऊ शकतो, हे पूर्ण कॅन्सल एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, ऑप्शन नंबर डी. डन. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. y इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x. ओके डन. चलो लक्ष द्या. याला कसं करायचं सर? सिम्प्लिफाय, याला u बाय v तुम्ही लावू शकता, u बाय v लावून आन्सर येते, येत नाही अशातला भाग नाही, पण सिम्प्लिफिकेशन करू ना. काय आहे e टू द पॉवर x अपॉन प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x, जसा तसा e टू द पॉवर x वाटून देतो सर. e टू द पॉवर x अपॉन e टू द पॉवर x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x, हा झाला कॅन्सल, इथं झालं 1. याला जर वरती घेतलं तर प्लस e टू द पॉवर मायनस x, हा इकडे आपल्याकडे y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. घेऊ सर. काय होणार dy बाय dx, याचा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइन जशीची तशी e टू द पॉवर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर मायनस एक्स आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1. म्हणजे काय होणार सर? मायनस e टू द पॉवर मायनस एक्स येणार. याला खाली जर घेतलं तर हा होणार मायनस 1 अपॉन e टू द पॉवर एक्स. याचा जर रेसिप्रोकल केला तर जो पॉवर आहे तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होते. ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे होतं, फक्त इथं मायनस साइन पाहिजे होती, बाकी काहीच नाही. ओके डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर रूट एक्स. हा क्वेश्चन तुम्ही करा. कसा? तर आधीचा क्वेश्चन आपण जसा केला होता तसा रूट मध्ये आपण क्वेश्चन केलते ना, सेम तसा क्वेश्चन आहे, तुम्हाला करायचा आहे, काही टेन्शन घेऊ नका. पुढे y इज इक्वल टू 5 टू द पॉवर एक्स एक्स टू द पॉवर 5. आता दोन फंक्शन कशात आहेत? तर दोन फंक्शन सर मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आता मल्टिप्लिकेशन मध्ये असले की काय लागते सर? u इंटू व्ही लागते. आता u इंटू व्ही काय असते? फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, असं असते ना. तर मग लावा सर. फर्स्ट फंक्शन 5 टू द पॉवर x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन x टू द पॉवर n च्या फॉर्मॅट मध्ये 5 उतरला खाली, x टू द पॉवर 5 मायनस 1 4 प्लस राईन म्हणतात सर. x टू द पॉवर 5 सेकंड फंक्शन जसं तसं 5 टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह सर 5 टू द पॉवर x इंटू काय राहतं तर लॉग 5 राहते सर. दोघांमधून काय कॉमन निघते? इथून 5 टू द पॉवर x, इथून 5 टू द पॉवर x कॉमन निघते सर. आणखीन काय निघते? इथून x टू द पॉवर 4 आणि इथून x टू द पॉवर 4 कॉमन निघते. इथं 4 वेळेस x आहे, इथं 5 वेळेस x आहे. इथं 5 वेळेस x आहे. मग मी सर 5 टू द पॉवर x इंटू x टू द पॉवर 4 कॉमन काढला. 5 टू द पॉवर x कटला, x टू द पॉवर 4 कटला, इथं राहिला 5 प्लस इथून 5 टू द पॉवर x कटला, x टू द पॉवर 4 कटला, 1 x राहिला इंटू इथं काय राहिला आपल्याकडे लॉग 5. निपटलं. चेक करा, ऑप्शन तुम्हीच मारा. पुढे 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 एवढा मोठा क्वेश्चन सर भेव लागून राहिला, काही बी आणता का तुम्ही? सिम्प्लिफाय करून देणं मला काम आहे. काय म्हणते? 10 टू द पॉवर लॉग बेस 10 इंटू कोसेक ऑफ 10x असा आहे. 10 टू द पॉवर लॉग बेस 10 इंटू कोसेक एक्स असा क्वेश्चन आहे आपल्याकडे. मी करून देतो तुम्हाला. थांबा, सिलेक्ट क्वेश्चन कसं आहे पहिले तर एकदम व्यवस्थित लिहितो. y इज इक्वल टू 10 टू द पॉवर लॉग बेस 10 इंटू कोसेक 10x. सर एक फॉर्म्युला होता, कुठला? ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एक्स असा होता सर. ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एक्स, हे पूर्ण कॅन्सल, फक्त एक्स राहते. मग चेक करा सर. 10 टू द पॉवर लॉग 10 कॅन्सल म्हणजे काय राहील? हा 10 जसाचा तसा टू द पॉवर आपल्याकडे हा आणि हे पूर्ण कॅन्सल झालं. काय राहिलं आपल्याकडे सर? कोसेक 10x राहिलं फक्त. काय राहिलं? कोसेक 10x. बस याचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. कसा घेसन सर? पहिले तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये? ए टू द पॉवर एक्सच्या फॉर्मॅटमध्ये, आणि ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. घेऊ सर. मग इथं 10 टू द पॉवर कोसेक एक्स, कोसेक 10x इंटू लॉग 10 इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते सर? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस कोसेक 10x इंटू कॉट 10x इंटू, संपला काय सर? नाही संपला, कारण की 10x चा डेरिव्हेटिव्ह काय राहते तर 10. हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त अरेंज करावं लागते, बाकी काहीच नाही. हे निगेटिव्ह साइन समोर घेतली,
हा 10 समोर घेतला, कोसेक 10x, कोसेक 10x इंटू कॉट 10x इंटू हा 10 टू द पॉवर कोसेक 10x, 10 टू द पॉवर कोसेक 10x इंटू लॉग 10 चेक करू आपण. काय एवढा हळू नाही करायला लागत, पण हा तुम्हाला समजण्यासाठी मी केला. मायनस 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 10 कोसेक 10x इंटू कॉट 10x, कोसेक 10x इंटू कॉट 10x मायनस कोसेक 10x इंटू कॉट 10x लॉग 10 ओके 10 टू द पॉवर x. अबे याच्यात ऑप्शनच नाही काय. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे ते मी तुम्हाला समजून सांगितलं कसं आहे ते. काय विषय आहे की वो याच्या टायपिंग मिस्टेक झाले आहेत, 2-3 ठिकाणी झाले आहेत, मी मागच पाहिलं होतं. चला पुढे बघू आपण. पुढे काय म्हणते, इफ y इज इक्वल टू 4 टू द पॉवर लॉग बेस 2 इंटू कोसेक x, 9 टू द पॉवर लॉग 3 इंटू कॉट x. कम ऑन यार, हा क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे. कारण सांगतो की बुवा हा काय आहे आपल्याकडे. अरे सर हा a टू द पॉवर लॉग बेस a इंटू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये बसते. कारण की सर या 4 लिहू शकतो आपण 2 चा स्क्वेअर लॉग बेस 2 कोसेक x मायनस 9 लिहू शकतो आपण 3 चा स्क्वेअर लॉग बेस 3 कॉट x. हा 2 इथं वरती जाणार म्हणजे काय राहिलं सर 2 टू द पॉवर लॉग बेस 2 इंटू कोसेक स्क्वेअर x मायनस 3 टू द पॉवर लॉग बेस 3 इंटू कॉट स्क्वेअर x. हा आणि हा पूर्ण कॅन्सल. कोसेक स्क्वेअर x मायनस कॉट स्क्वेअर x 1 लिहू शकतो आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असते. नाही पटलं काही लोड नाही. चला पुढे काय म्हणते, इफ y इज इक्वल टू लॉग बेस e चा स्क्वेअर इंटू लॉग x असा आहे. सिम्प्लिफिकेशन करून देतो, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मारायचा आहे. पहा इथं काय लॉग बेस a इंटू बी या फॉर्मॅटमध्ये. आता लॉग बेस a इंटू बी हा एक फॉर्म्युला असते. लॉग बेस a इंटू बी इज इक्वल टू इथे येते लॉग बी सर अपॉन खाली येणार आहे लॉग सर a असं येणार आहे. डन. मग सर काही लोड नाही. मग काय लिहिता येते, अरे लिहिता येते सर लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन खाली येणार लॉग ऑफ ई चा स्क्वेअर. सर लॉग एम टू द पॉवर एन च्या फॉर्मॅटमध्ये सर वरते लॉग ऑफ लॉग एक्स जसा तसा याला लिहू शकतो 2 इंटू लॉग ई. सर लॉग ई ची व्हॅल्यू 1 येते सर काही लोड नाही. म्हणजे वरती राहणार सर लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन खाली राहणार सर 2. ओके काही लोड नाही. पहा 1/2 जसा तसा याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचा 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्स. ये नाही आहे काय लॉग एक्स आहे काय आन्सर 1/2 नाही आहे. काय लोड नाही टेन्शन घेऊ नका सर. 1 मल्टिप्लाइड बाय 1 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन. याला असं लिहू शकतो काय सर x इंटू 2 इंटू लॉग एक्स. काही लोड नाही, सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. सर m इंटू लॉग n कशाचा फॉर्म्युला असते लॉग m टू द पॉवर m. मग काय होणार सर 1 अपॉन x जसाचा तसा इथे येणार सर लॉग x चा स्क्वेअर. पहा चेक करा 1 अपॉन x लॉग x चा स्क्वेअर. काही लोड नाही. पहा बढिया. इफ y इज इक्वल टू लॉग 5 लॉग 7 लॉग बेस 5 इंटू लॉग ऑफ बेस 7 इंटू एक्स असा क्वेश्चन आहे. मग कसं करसान, पहिले तर लॉग ए इंटू बी या फॉर्मॅट मध्ये तो लिहिता येते सर लॉग ए म्हणजे लॉग ऑफ लॉग 7x अपॉन खाली येणार लॉग 5. हा लॉग 5 बाहेर काढा 1 अपॉन लॉग 5 बाहेर काढला तर आतमध्ये राहते सर लॉग. आता लॉग ऑफ लॉग 7 इंटू लॉग एक्स म्हणजे हा बाहेरचा लॉग जसा तसा लॉग बेस ए इंटू बी या फॉर्मॅट मध्ये आहे. लॉग बेस ए इंटू बी लिहू शकतो लॉग ए अपॉन लॉग बी म्हणजे इथे लिहिता येते लॉग एक्स अपॉन लॉग 7. ओके डन. हा ब्रॅकेट क्लोज. हा 1 अपॉन लॉग 5 जसाचा तसा इंटू सर लॉग एम बाय एनच्या फॉर्म्युल्यामध्ये येते लॉग एम मायनस लॉग एन म्हणजे इथे येणार लॉग ऑफ लॉग एक्स मायनस लॉग ऑफ लॉग 7. आता पहा सर याचा डेरिव्हेटिव्ह येणार, याचा पूर्ण 0 येणार, व्हेरिएबलच नाही आहे. रिकामे कुठाने करू नका. लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए म्हणजे फायनल आन्सर 1 अपॉन सर लॉग 5 जसाचा तसा इंटू 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स हे आपला आन्सर असेल. 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग 5. ऑप्शन नंबर बी आहे आपल्याकडे 1 अपॉन एक्स इंटू. मागं पुढे होणार आहे ना, त्याचं काही हे नाही आहे, डेरिव्हेटिव्ह आहे हा शेवटी. पुढे आता लॉग ऑफ लॉग एक्स. कम ऑन यार, हा क्वेश्चन जर तुम्हाला येत नसेल तर काहीच कामाची गोष्ट नाही. सगळे लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा काय होणार 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स मग डबल लॉगचा 1 अपॉन लॉग एक्स मग डबल लॉगचा 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू असं काहीतरी येणार. पहा चेक करा काय येणार आहे तर तुम्हालाच मारायचा आहे. 16 नंबरचा झाला 17 नंबरचा. कम ऑन काय म्हणते आता बा तुम्ही म्हणसान सर लॉग एम टू द पॉवर एन आहे, पटकन मारून देसान सर एम इंटू लॉग एन. जमत नाही, जमलं नाही. का बरं, कारण की सर ब्रॅकेटची पॉवर 4 आहे, नुसती लॉग ऑफ व्हेरिएबलची पॉवर नाही आहे, ब्रॅकेटची पॉवर आहे. हे जर असं असतं सर लॉग एक्स टू द पॉवर 4 पटकन सर 4 समोर इंटू इथे येणार लॉग एक्स. पण हे असं नाही, हा प्युअर पाप. असं जर केलं की प्युअर पाप होणार. इथं काय आहे सर हा लॉग एक्स आहे त्याची पॉवर 4 आहे म्हणजे सर एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. हा 4 खाली उतरणार, इथे येणार लॉग एक्स आणि 4 गेला 3 आणि पुन्हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. हे त्याचा आन्सर झाला. पा चेक करा.
पुढे y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एक्स. आता काही लोड नाही हो, पा लॉग एम टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये आहे. पा याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे सर ब्रॅकेटचा. पा याला ब्रॅकेट आहे त्याला ब्रॅकेट नव्हता, असं गोर आहे. तर मग लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एक्स, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एक्स, याला लिहितात ते एक्स इंटू लॉग एक्स. हा झाला वाय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स गेला, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कमॉन, तुम्हाला माहितच पाहिजे काय असते, तर पटकन मारा काय असते, 1 प्लस लॉग एक्स. काय असते, 1 प्लस लॉग एक्स. ऑलवेज काही लोड घ्यायचं काम नाही, आहे की नाही. पण अरे सॉरी का सॉरी, 1 प्लस लॉग एक्सच पाहिजेत. एक्स टू द पॉवर एक्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑफ लॉग नाही, बरोबर आहे. तिथं ऑप्शन मध्ये गलती आहे थोडीशी, बाकी काहीच नाही. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस एक्स इंटू लॉग एक्स, देन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ॲट ई. ठीक आहे, काही लोड नाही. मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करून देतो, तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त. सिम्प्लिफिकेशन करताना कसं करता येईल सर, एफ ऑफ एक्स म्हणजे वाय आहे, काही टेन्शन घेऊ नका. डी वाय बाय डी एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स आहे. ठीक आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस एक्स इंटू लॉग एक्स. याला लिहिता येते सर लॉग बेस ए इंटू बी, म्हणजे याला लिहिता येते आपल्या लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन खाली येणार आहे लॉग एक्स. फक्त याच्यामध्ये यू बाय व्ही लावायचा, यू बाय व्ही लावल्यानंतर आन्सर येईल काहीतरी, त्या आन्सर मध्ये एक्सच्या ठिकाणी ई पुट करायचा. लॉग ई ची व्हॅल्यू 1 येते, मग कॅल्क्युलेट करायचं काय होणार आहे काय नाही, तर बाकी काहीच नाही. एवढंच आहे. याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं 18 नंबरच्या क्वेश्चनचं. किती वेळ झाला मला पाहू द्या फक्त, कारण की मला कुठेतरी जायचं आहे. ठीक आहे, 30 मिनिटं झाले काय. 19 नंबरचा क्वेश्चन 30 खतम करून टाकू, म्हणजे 30 एक मिनिटात होऊन जाईल आपला. पहा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, देन एफ डॅश ऑफ पाय बाय 4. एफ डॅश ऑफ पाय बाय 4 म्हणजे काय सर, पहिले डेरिव्हेटिव्ह घ्या नंतर पाय बाय 4 पुट करा, असं याचं म्हणणं आहे. काय टेन्शन घेऊ नका. याचा डेरिव्हेटिव्ह घेताना पहा, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज सेक एक्स डायरेक्ट मारायचा, कुठेतरी कुठेही दिसो, टाइमपास करायचाच नाही बिलकुल. तुम्हाला दिसलं सर काय आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, डायरेक्ट सेक एक्स मारायचा, डायरेक्ट सेक एक्स करायचा, रिकामचोट कामं करत बसायचे नाही. याचा डेरिव्हेटिव्ह येते सेक एक्स, डी वाय बाय डी एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आला आपल्याकडे सेक एक्स आला. सर सेक एक्सले जर एक्सच्या ठिकाणी पाय बाय 4 पुट केला, एक्सच्या ठिकाणी जर पाय बाय 4 पुट केला, तर सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असते तुम्ही सांगा आणि आन्सर मारा, बस टोपलं. पुढे y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. काय कर सांगता, एक तर फॉर्म्युल्यामध्ये बसवा, एक तर सरळ सांगतो फॉर्म्युल्यामध्ये बसवा. मी तुम्हाला काल सांगितलं होतं याला कसं लिहिता येते, तर 1 प्लस साइन एक्स लिहिता येते सर कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 त्याचा होल स्क्वेअर, आणि कॉस एक्स लिहिता येते सर कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 त्याचा नाही, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 असं. म्हणजे डायरेक्ट याला लिहिता येते लॉग ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 असं लिहिता येते. पण तसं न करता मी म्हणतो सर लॉग एम बाय यांच्या फॉर्म्युल्यामध्ये बसवा. लॉग एम बाय नसते सर लॉग एम मायनस लॉग इन, लॉग ऑफ कॉस एक्स मायनस लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स. बस हा झाला तुमचा क्वेश्चन. इज इक्वल टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा, डेरिव्हेटिव्ह घ्या, काही कॅन्सलेशन होत असेल ते कॅन्सलेशन करा आणि आन्सर मारा काय येणार आहे. पुढे पहा, लॉग ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. इथं पण आपण लॉग एम बाय एन घेऊ शकतो, पण मी काय म्हणतो आपण इसका कर डालेंगे. क्या कर डालेंगे, तो चलो डायरेक्ट करू आपण, फॉर्म्युल्यानं करू. हा लॉग जसाचा तसा साइन एक्स ले, साइनचा हाफ अँगल फॉर्म्युला सर साइन टू थिटाले लिहू शकतो, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग साइन थिटाले काय लिहिता येणार सर, मग साइन थिटाले लिहिता येतात सर की वो 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं लिहिता येईल. लिहिला आपण तिथं 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस 2 थिटाले लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग सर 1 प्लस कॉस थिटाले काय लिहिता येते 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 लिहू आपण सर, पटकन लिहू. चला येतं काय ना, 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 अपॉन खाली येणार 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, हा 2 गेट कॅन्सल, कॉस एक्स बाय 2 याचा एक्स स्क्वेअर कॅन्सल, साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 राहिला, टॅन एक्स बाय 2 इथं राहिलं लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 याचा घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन टॅन एक्स बाय 2 इंटू याचा सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू एक्स बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2. हे झाले पूर्ण डेरिव्हेटिव्ह. आता थोडंफार सिम्प्लिफाईड करावं लागतं. सिम्प्लिफाईड करताना टॅन एक्स बाय 2 लिहू शकतो कॉट एक्स बाय 2 याचा रिसिप्रोकल केला, आणि कॉट लिहू शकतो आपण कॉस एक्स बाय 2 आपण साइन एक्स बाय 2, म्हणजे याला सरळ कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअरचा रेसिप्रोकल कॉस स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू हा 1 बाय 2 जसाचा तसा, काय लोड नाही. कॉस एक्स बाय 2 यातला स्क्वेअर कॅन्सल, इथं सगळे 1 राहिले म्हणजे वरते 1 जसाचा तसा, हा 2 राहिला, हा 2 समोर घेतला, इथं राहिला साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. चेक करा
टू साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू कशा लिहिलं होतं आपण साइन एक्स लिहिला होता म्हणजे इथं आला 1 साइन एक्स आणि साइन एक्सचा रेसिप्रोकल केला तर होते सर कोसेक एक्स. कोसेक एक्स चेक करा कुठे आहे तर पटकन मारा ते लोड नाही. चलो y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ tan x. कम ऑन यार पा काय करसान पहिले तर डेरिव्हेटिव्ह घेसान y इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह घेसान डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर x च्या ठिकाणी पाय बाय 4 पुट करसान आन्सर काहीच नाही. सेम क्वेश्चन y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स. आता मगा काय केलं होतं आपण मगा कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय केलं होतं पण याच्यात कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करायचं काम नाही कारण सांगतो मी तुम्हाला लॉग आहे म्हणून. मग पहा y इज इक्वल टू हा लॉग जसाचा तसा मी काय करतो या अंडर रूटला लिहू शकतो टू द पॉवर 1/2 म्हणजे इथं काय ना 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स टू द पॉवर 1/2 लॉग m टू द पॉवर n च्या फॉर्मॅटमध्ये आला. लॉग m टू द पॉवर n असते n इंटू लॉग m म्हणजे 1/2 आला सर समोर इंटू इथं झाला लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स असं झालं सर. मग ठीक आहे ना हा 1/2 जसाचा तसा सर याला जर चेक केला आपण हा लॉग m बाय n असते लॉग m मायनस लॉग n म्हणजे इथं काय लिहिता येते आपल्याला लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स आणि मायनस लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स असं लिहिता येते. मग झालं आता काय करसान डेरिव्हेटिव्ह घेसान बाकी काहीच नाही पहा याचा डेरिव्हेटिव्ह घेसान याचा डेरिव्हेटिव्ह घेसान नाही पटलं काम पाहा तुम्ही आता कसं काय ते काय नाही येत तर ओके डन. चलो पुढे 21 नंतर 24 पहा 24 नंबरचा क्वेश्चन काय आहे 24 नंबरचा क्वेश्चन काहीच नाही पहा काय करसान लॉग m बाय n च्या फॉर्मॅटमध्ये लॉग m इंटू n म्हणजे काय ना इथं लॉग ऑफ e टू द पॉवर x मायनस लॉग ऑफ x स्क्वेअर पहा e टू द पॉवर x समोर घेतला इंटू इथे येणार लॉग e मायनस 2 समोर घेतला इथं आला लॉग x लॉग e ची व्हॅल्यू x मायनस 2 इंटू लॉग x घ्या डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइन जशीची तशी 2 जसा तसा लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं खाली काही नाही म्हणजे 1 x मायनस 2 अपॉन खाली x हा झाला तुमचा आन्सर. चलो 25 नंबरचा क्वेश्चन आता पाहू. 25 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सरळ सांगतो मी तुम्हाला की बुवा लॉगचे फॉर्म्युले लागतात याच्यामध्ये आन्सर आणा लागते थोडंफार सिम्प्लिफिकेशन कर लागते पण याच्यामध्ये कॅन्सलेशन फार महत्वाचं आहे. ऑप्शन कॅन्सलेशन खूप महत्वाचं आहे. एवढा मोठा क्वेश्चन करत बसलं तर जीव जाणार. कसं करायचं सर इथं काय बाहेर आहे लॉग आतमध्ये हा m इंटू हा n आहे बाहेर लॉग आहे आतमध्ये याले जर m पकडलं याले जर आपण n पकडलं तर लॉग m इंटू n च्या फॉर्मॅटमध्ये आणि लॉग m इंटू n असते सर लॉग m प्लस लॉग m म्हणजे याला काय लिहू शकतो आपण सर लॉग ऑफ e टू द पॉवर 4x प्लस लॉग ऑफ इथं x मायनस 5 अपॉन x प्लस 5 टू द पॉवर 2/3 जसाचा तसा. ओके डन. सर याच्यामध्ये ऍडिशन आहे मग आपले प्लसवालेच दोन ऑप्शन असतील मायनसवाला हा बी कटला हा बी कटला आणि सर हा बी कटला या दोन वाले ऑप्शन आहेत 50% इथंच रिड्यूस झालं 50% इथंच रिड्यूस झाला. आता आपल्याला चेक करावं लागते की बॉस सर 5 येणार आहे की 45 येणार आहे बस बाकी काहीच नाही. पहा हा 4x इंटू लॉग ई होणार आहे लॉग m टू द पॉवर n 4x इंटू लॉग ई. आता लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते मी लिहितच नाही प्लस साइन जशी तशी इथं हा 2/3 खाली उतरला 2/3 खाली उतरला इथं झाला आपल्याकडे सर लॉग ऑफ x मायनस 5 मायनस लॉग ऑफ x प्लस 5 कारण की इथं लागला लॉग m इंटू n. आता बाकीचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेणार आन्सर मारणार मी तर तुम्हाला सांगितला 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 येणार आहे 4 सगळे इकडे आहे इथं प्लस साइन येणार आहे प्लस साइन घेतल्यानंतर बाकीचं तुम्ही आता करा. ओके डेरिव्हेटिव्ह घेणार आन्सर मारणार. सेम क्वेश्चन त्याच्यासारखा सेम क्वेश्चन आहे पहा a टू द पॉवर 4x 4x समोर उतरला इंटू लॉग n 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू लॉग a सगळे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये पहा हा m पकडला हा n पकडला तर मला ऍडिशन होणार लॉग m प्लस लॉग n म्हणजे प्लस वाला आपला ऑप्शन असणार. तुम्ही चेक करा तुम्हीच मारा हे लोड घ्यायचं काम नाही. पुढे y इज इक्वल टू लॉग 10 लॉग ऑफ बेस 10x प्लस लॉग ऑफ बेस x इंटू 10 प्लस लॉग ऑफ बेस x इंटू x प्लस लॉग ऑफ 10 इंटू 10. ओके ठीक आहे काही विषय नाही हा क्वेश्चन मी करून देतो. एकदम पेशन्स ठेवा हा क्वेश्चन एकदम सोपी आहे. वाटते माणसाला भीती वाटते या क्वेश्चनची पण काहीच नाही याच्यामध्ये. y इज इक्वल टू सर कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसणार आहे सर लॉग बेस a इंटू b कुठला लॉग ऑफ बेस a इंटू b याला लिहू शकतो सर लॉग ऑफ b अपॉन खाली लॉग ऑफ a ही लिहू शकतो आपण. तर मग काही लोड नाही जर करू ना आपण पहा चेक करा काय म्हणते y इज इक्वल टू लॉग बेस 10 इंटू x याला लिहू शकतो आपण सर y इज इक्वल टू यार लॉग x अपॉन लॉग 10 लॉग x अपॉन लॉग 10 पहा लॉग 10 तर कॉन्स्टंट आहे लॉग 10 समोर घेतला तर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x म्हणजे 1 अपॉन x इंटू लॉग 10 किती ऑप्शन आहेत सर 1 अपॉन x इंटू लॉग 10 1 अपॉन x इंटू लॉग 10 पहा 1 अपॉन x इंटू लॉग 10 हा नाही आहे
म्हणजे 1, 2 आणि 3 आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये पहा इथं प्लस साईन आहे, प्लस वाले ऑप्शन किती आहेत? एकच आहे, म्हणजे प्लस वाला हा बी प्लस वाला नाही आहे, याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, याच्यामध्ये ऍडिशन आहे, हा सबस्ट्रॅक्शन हा कटला, 2 कटले, 2 तर आले, 50% आपल्याकडे आहे. डोक्यात चालला का विषय काय? तर पहा लॉग एक्स अपॉन लॉग 10, 1 अपॉन लॉग 10 जर समोर काढला तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स इंटू लॉग 10 हे एक झालं. मग ऍडिशन आहे सर, ऍडिशन वालाच पाहा लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्शन वाला चालत नाही, 2 कटले, कटू द्या, पुढे पाहू आपण. इथं काय लॉग ऑफ बेस एक्स इंटू 10, नाही 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 नाही, एक मिनिट, हा ठीक आहे, हे बरोबर आहे. नाही, थांबा, निगेटिव्ह वाला कटला नाही, अति काही संकटात नाही है ना, हा निगेटिव्ह वाला कटला नाही. ओके डन. पाहू, थांबा, वेळ घ्या पुढचा. इथं याला लिहिता येते वरती लॉग 10 अपॉन खाली लिहिता येते लॉग एक्स प्लस, पुढे पाहू सर, वरती लॉग एक्स अपॉन खाली पण येणार लॉग एक्स, आणि हा तर कॉन्स्टंट हा घेणार बी नाही. हा लॉग एक्स कॅन्सल, इथे 1, हा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, आणि इथं पहा इथं पूर्ण कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे इथून पासून पुढे डेरिव्हेटिव्ह घेत नाही मी, याचाच डेरिव्हेटिव्ह घेतो. पहा हा येणार सर 1 अपॉन एक्स इंटू लॉग 10, जसाचा तसा प्लस साईन जशीची तशी. सर लॉग 10 कॉन्स्टंट निघाला तर 1 अपॉन लॉग एक्सच्या फॉर्मॅटमध्ये, आता 1 अपॉन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये, आता 1 अपॉन एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये. आता 1 अपॉन एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह असते मायनस एन अपॉन एक्स टू द पॉवर एन मायनस 1, म्हणजे याची पॉवर 1 आहे, म्हणजे इथं -1 अपॉन लॉग एक्स एन प्लस 1, म्हणजे इथं 2 झाला, इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. आता हे याचा आन्सर आहे. पहा 1 अपॉन एक्स इंटू लॉग 10, हे समजलं का? फक्त पहा इथं जरासं एकदम व्यवस्थित मागं व्हिडिओ घेऊन फक्त व्यवस्थित पहा काय झालं तर काय. पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, इथं वरती राहिला लॉग 10 अपॉन इथं राहिला एक्स इंटू लॉग एक्स त्याचा होल स्क्वेअर. पहा चेक करा. लॉग एक्स लॉग 10 1 अपॉन एक्स इंटू लॉग 10 1 अपॉन एक्स इंटू लॉग 10 प्लस साईन मायनस साईन. पहा हा वरचा आन्सर असायला पाहिजे होता, हा वरचा, इथं फक्त निगेटिव्ह साईन पाहिजे होती, हाही कटला. ओके डन. निगेटिव्ह साईन पाहिजे होती कारण की 1 अपॉन एक्स इंटू लॉग 10 मला आहे आपल्याकडे. ओके डन. हा वरचा आन्सर पाहिजे होता, पण याच्यामध्ये निगेटिव्ह साईन पाहिजे होती, बाकी काहीच नाही. कारण की काय टाईप करणाऱ्याला द्यायला लागतात झपके सर, बाकी काहीच नाही. माझी बहीणच टाईप करते हे सगळे क्वेश्चन. इफ वाय इज इक्वल टू सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स, कॉमन हा क्वेश्चन. पहिले सेकचा डेरिव्हेटिव्ह घेसान, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, त्यानंतर मग टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन, पहा इथे येणार सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स कॅन्सल, फक्त एक्स राहणार, आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके डन. आणि एक्सच्या ठिकाणी काय पुट करसान 1 पुट करसान डेरिव्हेटिव्ह नंतर, बस बाकी काहीच नाही. सेम तसाच क्वेश्चन आहे. पहा एक करून दाखव काय, पहा एक करून दाखवतो, ठीक आहे काही लोड नाही. पहा चला काय म्हणते, y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पहा टॅन इनवर्स कॅन्सल, आणि एक्सच्या ठिकाणी 1 पुट करा. आता टॅन इनवर्स ऑफ 1 काय राहते तर सर टॅन इनवर्स ऑफ 1 इज इक्वल टू पाय बाय 4, म्हणजे इथं राहील पहा सेक पाय बाय 4. पहा इथं जर 1 पुट केला तर टॅन इनवर्स ऑफ 1 इज इक्वल टू पाय बाय 4 सेक पाय बाय 4. आता एक्सच्या ठिकाणी काय पुट केला आपण 1 इंटू 1 अपॉन 1 प्लस 1 चा स्क्वेअर, इथं होणार 2. ओके डन. सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते तुम्ही पहा, आन्सर मारा, बस बाकी काहीच नाही. सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू लिहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन करा फक्त, नाही पटलं म्हणजे आन्सर यायला पाहिजे याचं 1 अपॉन √2 सी है ना. चलो अबे तरी सांगून देतो पहा. सेकचा पाय बाय 4 अँगल जो राहते तो √2 राहते, मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 2, जसा तसा वरचा √2 खालचा √2 कॅन्सल, 1 अपॉन √2 तुमचा आन्सर राहते, बस. ओके डन, काही वांधा नाही. चला पुढचा क्वेश्चन सेम तसा क्वेश्चन आहे, तुम्हाला तसाच करायचा आहे. कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, त्यानंतर रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर कॉसचा, नंतर 2x. कसा करणार पहा, पहिले कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह, नंतर रूटचा डेरिव्हेटिव्ह, नंतर कॉसचा, नंतर 2x, असे 3-4 डेरिव्हेटिव्ह येणार, आणि शेवटी x इक्वल टू पाय बाय 6 पुट करणार, आन्सर आणणार आहे. आता पुढे काय म्हणते, इफ f ऑफ x इक्वल्स टू e टू द पॉवर x अँड g ऑफ x इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ x, देन and h of x equals to f of g of x, then h dash of x upon h of x. एकदम सोपी क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं लक्ष द्या. h of x काय म्हणते, f of g of x. पहा हा h of x काय म्हणते, f of इन ब्रॅकेट g of x. ओके डन, काही वांधा नाही. हा f of जसाचा तसा, g of x काय आपल्याकडे, g of x साइन इनवर्स ऑफ x, इथं लिहिलं आपण ना साइन इनवर्स ऑफ x.
त्यानंतर सर एफ ऑफ एक्स काय, ई टू द पॉवर एक्स, बट हा याचा पूर्ण व्हेरिएबल आहे, म्हणजे हा ई टू द पॉवर एक्सच्या ठिकाणी आपल्याकडे साइन इनव्हर्स ऑफ एक्स हा झाला तुमचा एच ऑफ एक्स. ओके डन. याचा डेरिव्हेटिव्ह एच डॅश ऑफ एक्स, एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर साइन इनव्हर्स ऑफ एक्स जसाचा तसा, आणि साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला काढायला लागते एच डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. एच डॅश ऑफ एक्स आपल्याकडे आला पहा, आपल्याला काढायला लागते एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स काढायला लागते. एच डॅश ऑफ एक्स आला आपल्याकडे ई टू द पॉवर साइन एक्स अपॉन याच्या खाली काही म्हणजे 1. यानं जर 1 ले मल्टिप्लाय केलं तर हेच, यानं जर 1 ले मल्टिप्लाय केलं तर तेच, म्हणजे वरती राहणार ई टू द पॉवर साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन खाली एच ऑफ एक्स ची व्हॅल्यू, एच ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे ई टू द पॉवर साइन इनव्हर्स ऑफ एक्स, इथं घेतला ई टू द पॉवर साइन इनव्हर्स ऑफ एक्स. ई टू द पॉवर साइन इनव्हर्स, ई टू द पॉवर साइन इनव्हर्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आला फक्त आपल्याकडे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी. हे झाले तुमचे 30 क्वेश्चन. मी काय म्हटलं होतं, आज 30च क्वेश्चन घेणार आहोत. आपलं जे क्वेश्चन्सची फ्रिक्वेन्सी आहे हे 3 तारखेनंतर चांगली राहणार, कारण की 3 पर्यंत मला मागं थोडंसं काम आहे, थोडंसं म्हणजे चांगलं अर्जंटवालं काम आहे, त्यामुळे तर तरीही मी जसा टाइम भेटला, जसं मॅनेज झालं तसं ऍडजस्ट करतो, तसं तुम्हाला डिलिव्हर करतो. टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका, अभ्यास करा फक्त, बस एवढंच माझं म्हणणं आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.